समजू शकतो की मागील प्रश्नपत्रिका त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिकेच्या सोबतच आपल्याला हे सुद्धा करावं लागेल की चालू घडामोडीमध्ये सध्या कोणत्या इव्हेंट आहेत चालू घडामोडीमध्ये, तर ह्या इव्हेंटसुद्धा आपल्याला करणे आहे. मग त्या राष्ट्रीय लेवलच्या घटना असो किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या असो किंवा राज्य लेवलच्या असो, तर ह्या तिन्ही स्तरावरच्या घटना आपल्याला त्या घटनांचा बारकाईने अभ्यास करणे. म्हणजे साधारणतः आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला जो काळ मिळतो म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिन्याचा जो कालावधी मिळतो अभ्यासासाठी, तर त्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही ह्या घटना ज्या आहेत तर ह्या घटनांवर लक्ष द्यायला पाहिजे किंवा त्या घटनांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि तो पण त्या दृष्टिकोनातून सर्वांगीण दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. कारण की दिवसेंदिवस असं होतं आहे की दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. म्हणजे हे विचारण्यामागचं म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्याकडून काहीतरी परीक्षकाला काहीतरी विचारून घ्यायचं आहे किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे असा त्याचा उद्देश होत नाही किंवा त्याचा अर्थ असा होत नाही. परंतु जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्या गोष्टी करणे फार गरजेचं आहे. आणि आज जर का आपण पाहिलं तर विद्यार्थी वर्ग जो आहे तर तो विद्यार्थी वर्ग सजग झालेला आहे. म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या